नमस्कार मित्रांनो, मी मराठी 45 या चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 10वी आणि 12वीची मार्कशीट कशी डाउनलोड करायची मोबाईलमधून ते अगदी 2 मिनिटात सांगणार आहे मित्रांनो. जर तुमची ओरिजिनल मार्कशीट हरवलेली असेल किंवा फाटलेली असेल की कुठल्याही कारणाने तुमच्याजवळ आत्ता भेटत नसेल किंवा तुमच्याजवळ अवेलेबल नसेल, तर तुमच्यासाठीच हा व्हिडिओ आहे मित्रांनो. जर तुम्हाला तेच मार्कशीट तुम्हाला जर मोबाईलमध्ये डाउनलोड करायची अगदी PDF स्वरूपात जशी ओरिजिनल आहे तशीच महाराष्ट्र शासन तुम्हाला त्याची सुविधा पुरवत आहे मित्रांनो. आणि त्यासाठीच तुम्हाला सर्वात प्रथम Googleवरती जसं की तुम्हाला दाखवत आहे त्याप्रमाणे ई मार्कशीट हे टाकून घ्यायचं आहे. ई मार्कशीट टाकल्यानंतर पहिलीच वेबसाईट तुमच्या समोर येणार आहे महाराष्ट्र शासनाची बोर्ड मार्कशीट डॉट महाराष्ट्र डॉट gov.in या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला मार्कशीट डाउनलोड करण्यासाठी लॉग इन करून घ्यायचं आहे. आणि ही मार्कशीट मित्रांनो हुबेहूब तुमची जी ओरिजिनल 10वीची मार्कशीट असते किंवा 12वीचे मार्कशीट असते किंवा पासिंग सर्टिफिकेट असतं त्याच फीचरमध्ये तुम्हाला दिसणार आहे. ओरिजिनलच असणार आहे, फक्त डिजिटल स्वरूपात हे तुम्हाला मिळणार आहे PDF स्वरूपात. तर अशा प्रकारे तुम्हाला सांगू इच्छितो, सर्वप्रथम लॉग इन करण्यासाठी इथं बघू शकता तुमच्यासमोर काही ऑप्शन आहेत. जर अकाउंट असेल तर तुमच्यासमोर डायरेक्टली इंटर युजरनेममध्ये तुम्हाला ईमेल ID टाकायचा आहे आणि खाली पासवर्ड टाकून खाली कॅप्चा तुम्हाला भरून घ्यायचा आहे आणि साइन इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जर तुमच्याकडे अकाउंटच नसेल वेबसाईटवरती तर क्रिएट न्यू या अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता इथली संपूर्ण माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे अकाउंट ओपन करण्यासाठी. कारण लॉग इन केल्याशिवाय तुम्हाला मार्कशीट डाउनलोड करता येणार नाही आहेत. त्याच्यामुळे इथं बघू शकता नाव टाकून घ्यायचं आहे. नाव टाकल्यानंतर तुम्हाला इथं कॅटेगरी निवडायचं आहे, इंडिव्हिज्युअल टाकायचं आहे इथं. त्यानंतरच तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर याच्यामध्ये क्लिक करून कुठलं पाहिजे 10वी 12वीचे पाहिजे असतील तर बोथ तिसरा ऑप्शन आहे हे सिलेक्ट करून खाली कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे, ईमेल ID टाकायचा आहे. त्या ईमेल IDनंच तुम्हाला लॉग इन करावं लागणार आहे. आणि पासवर्ड व्यवस्थित टाका, पासवर्डसुद्धा तोच लागणार आहे जे इथं टाकणार आहात. आणि कॅप्चा व्हेरीफाय करून रजिस्टर्ड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं अकाउंट जनरेट होणार आहे. आता माझं ऑलरेडी अकाउंट आहे त्याच्यामुळे मी डायरेक्टली इथं ईमेल ID आणि पासवर्डने लॉग इन करणार आहे साइन इनवरती क्लिक करून. बघू शकता मित्रांनो ईमेल ID आणि पासवर्ड टाकल्यानंतर साइन इन या ऑप्शनवरती ऑप्शन ते म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकता व्हेरीफाय SSC किंवा 10th मार्कशीट किंवा त्याच्यासमोर दुसरा ऑप्शन आहे 12वी मार्कशीट. तर याच्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे, डायरेक्टली जे हवं आहे तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता माझ्याजवळ 10वीचं नाही आहे त्याच्यामुळे मी 12वीची नाही आहे त्याच्यामुळे मी 12वीच्या ऑप्शनवरती क्लिक करणार आहे. तर बघू शकता व्हेरीफाय HSC मार्कशीटवरती क्लिक केलेलं आहे. क्लिक केल्यानंतर इथं काही महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं टाकून घ्यायच्या आहेत, ज्याच्यामध्ये की एक्झाम इयर म्हणजे 12वीची परीक्षा कधी झाली तो इथं तुम्हाला वर्ष निवडायचं आहे. वर्ष निवडल्यानंतर खाली तुम्हाला सिलेक्ट एक्झाम सेशन, तर इथं बघू शकता तुम्ही कुठल्या टर्ममध्ये दिलेली आहे, ऑक्टोबरच्या याच्यामध्ये दिलेली आहे किंवा फेब्रुवारी मार्च जी मेन असते त्याच्यामध्ये दिलेलं आहे. तर मी आता नॉर्मल दिलेलं आहे त्याच्यामुळं मार्च फेब्रुवारी निवडणार आहे मंथ. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता सर्वात महत्त्वाचं लागणार आहे मार्कशीट डाउनलोड करण्यासाठी किंवा पासिंग सर्टिफिकेट मित्रांनो, ते म्हणजे सीट नंबर. हॉल तिकीटवरती जो तुमचा बैठक क्रमांक असतो परीक्षेला पुरवलेला तुम्हाला स्पेसिफिक नंबर असतो प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळा, तर तो नंबर हॉल तिकीटचा नंबर तुम्हाला इथं आसन क्रमांक इथं टाकून घ्यायचा आहे इंटर सीट नंबरवरती. आणि त्यानंतर खाली बघू शकता जर तुमच्याकडे झेरॉक्स असेल तर त्याच्यावरती तुम्हाला मार्कसुद्धा दिसून जातील. जसं की 600 मार्काचा पेपर असेल तर त्याच्यापैकी 450 जर मार्क पडलेले असतील तुम्हाला, तर तिथं तुम्हाला इथं जेवढे मार्क मिळालेले आहेत तिथं या कॉलममध्ये तुम्हाला ऑब्टेन मार्क फ्रॉम हार्ड कॉपी ऑफ मार्कशीट याच्या ऑप्शनवरती भरायचे आहेत. आणि त्यानंतर कॅप्चा आहे तसा भरून तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो बघू शकता मी माझं सीट नंबर भरलेला आहे, त्यासोबतच मला मार्क किती मिळालेले होते 600 पैकी ते सुद्धा मी इथं भरलेले आहेत मार्क.
हे झेरॉक्सवरती तुम्हाला मिळून जातं साधारणतः आणि ते झेरॉक्सवरती बघून तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. जे मार्कशीट असते तुमची 10वीची किंवा पासिंगची सर्टिफिकेट सॉरी 12वीची, तर तुम्हाला इथं टाकून घ्यायचे आणि कॅप्चा भरून सबमिट ऑप्शन केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर काही ऑप्शन आलेले आहेत. त्याच्यामध्ये तुमचं नाव दिसणार आहे. कधी तुम्ही 12वीला एक्झाम दिलेली आहे ते सुद्धा तुम्हाला इथं महिना आणि वर्ष दिसणार आहे. सीट नंबर दिसेल आणि खाली सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे मिळालेले मार्क हे सर्व दिसतील. आणि त्याच खाली गेल्यानंतर सर्वात महत्त्वाचं बघू शकता मी 12वीचं सिलेक्शन केलेलं होतं 12वी मार्कशीट मिळवण्यासाठी. त्याच्यामुळं इथं आता 2 ऑप्शन तुमच्या समोर दिसत आहेत. सर्वात महत्त्वाचे ते म्हणजे मार्कशीट हवी असेल तर PDF स्वरूपात तुम्ही डाउनलोड HSC मार्कशीटच्या ऑप्शनवरती क्लिक करू शकता आणि जर त्याच्याऐवजी जर तुम्हाला दोन्ही हवे असतील तर दोन्हीही PDF स्वरूपात इथं क्लिक करून डाउनलोड करू शकता. पण जर दुसरा ऑप्शन आहे ते म्हणजे डाउनलोड पासिंग सर्टिफिकेट. 12वीचंच पासिंग सर्टिफिकेट हवं असेल तर तुम्ही इथं दुसऱ्या ऑप्शनवरती क्लिक करू शकता. पण आता मला दोन्हीही हवे आहेत. त्याच्यामुळं मी स्टेप बाय स्टेप पहिल्यांदा मी मार्कशीटवरती क्लिक करणार आहे 12वीच्या. हे बघा तुमच्या समोर रिडायरेक्ट होऊन डाउनलोड होण्यास सुरुवात झालेली आहे. बघू शकता तुम्ही तुमच्या समोरच दाखवत आहे. हे डाउनलोड झालेली आहे PDF स्वरूपात आणि त्यासोबतच पासिंग सर्टिफिकेटवरती क्लिक केल्यानंतर ते सुद्धा लगेच डाउनलोड होणार आहे. डाउनलोड झालेली फाईल तुम्ही मित्रांनो क्लिक केले तर लगेच ओपन होणार आहे. ओपन झाल्यानंतर बघू शकता तुमच्या समोरच आता एकदम कलरमध्ये जसं 12वीची मार्कशीट होती त्याचप्रमाणे तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे अगदी PDF स्वरूपात मित्रांनो. तर अशा प्रकारे हे व्हॅलिड असणार आहे. तुम्हाला गव्हर्नमेंट कुठल्याही जागेत तुम्हाला जर मार्कशीट पासिंग सर्टिफिकेट जर जमा करायचं असेल तर तिथं तुम्ही हे जमा करू शकणार आहात. मार्कशीट प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे मित्रांनो, कारण गव्हर्नमेंट साईडवरूनच काढलेलं आहे आपण आणि अगदी 2 मिनिटात तुम्ही मोबाईलवरून हे पासिंग सर्टिफिकेट मार्कशीट 10वी 12वी बोर्डाची तुम्हाला काढता येणार आहे अगदी फ्रीमध्ये, तेही कुठेही न जाता मोबाईलवरून. तर अशा प्रकारे माहिती होती मित्रांनो. जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.